नमस्ते. तर आपलं नाव काय? अश्विनी सोनवणे. ओके. आणि कुठून आले तुम्ही? मी जेल रोड. नेमकं काय त्रास होता तुम्हाला? मला टाच दुखायची सर खूप. हो. हो, पण आता खूप चांगला रिझल्ट आला 2 दिवसापासून. ओके. आणि वरती काही मान हात दुखणं, कंबर पाय दुखणं? नाही, ते नाही काहीच. ते बरंच कमी झालं. हो. त्याच्यावर पण त्रास व्हायचा. हो. आणि टाचेवरती आधी काय ट्रीटमेंट घेतली तुम्ही? टाचेवर असंच मेडिकलमधून गोळी घ्यायची मी, पेन क्लिअरची फक्त बस. आणि कधीपासून असं चालू होतं? आता हे बऱ्याच दिवसापासून होत होतं मला, पण म्हणजे मी दुर्लक्ष म्हणजे होत असेल बाबा वजन जास्त वगैरे झालं असेल त्याच्यामुळे. पण मग तुमच्याकडे आल्यामुळे चांगला रिझल्ट आला. हो. आता झालं काय होतं, त्याला तुमची जी टाच दुख नाही, तर बऱ्याच जणांचं टाच दुखण्याचं 2 ते 3 कारण असतं. पहिलं कारण डॉक्टर म्हणतात युरिक ॲसिड वाढलं, कॅल्शियम कमी झालं. दुसरं कारण हाड वाढलं. आणि तिसरं कारण जे बरेच डॉक्टरला समजत नाही, सापडत नाही, त्याचं कारण आहे सायटिका प्रॉब्लेम. सायटिका म्हणजे तिथून कमरापासून तळपायापर्यंत जी नस असते ती ब्लॉक होते, ब्लड सर्क्युलेशन 100% होते. म्हणून कमरापासून टाचेपर्यंत ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे टाचेचे जे हाड असतं त्याच्या आजूबाजूचं जे आवरण असतं, मांसपेशी असतात, ते सुकल्या जातात किंवा टाचेचं जे आवरण असतं त्याला सूज येते. थोडं जरी प्रेशर आलं की त्या सेल्स डेट होत जातात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी सूज वाढते आणि आपली टाच दुखते. पण पूर्ण पाय दुखतो काहींचा, पण असं कंटिन्यू होत असल्यामुळे समजत नाही नेमकं टाच कशामध्ये. मग बऱ्याच वेळेस डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतील एक्सरे करा, ब्लड टेस्ट करा. काही वेळेस एवढं करून ना त्याच्यात फळ सापडत नाही. पण जेव्हा एकदा या गोष्टी आमच्याकडे एकदा 2 मिनिटं समजतं की नाडी परीक्षण नेमकं काय झालं. आणि हे जर बाहेर गेले तर खर्चिक पण, आणि याच्यावरती बरेच पेन किलर मेडिसिन खाऊन त्याचे साईड इफेक्ट पण होतात. पण हे जर आपण प्रॉपर निदान केलं, डायग्नोसिस केलं, तुम्हाला 1-2 दिवसातच रिझल्ट भेटतं, जसं की तुम्हाला भेटतं. हो, बरोबर. बरेच ठिकाणी काय होतं की प्रॉपर ट्रीटमेंट पण होतं आणि डायग्नोसिस पण होतं. याच्यावर साईड इफेक्ट त्यांचं भोगावं लागतं. बरेचसे पेशंट असे आहे की 90% पेशंट बघतोय त्यांचं मेडिसिन घेऊन पण त्रास चालूच आहे. बरेच डॉक्टर त्याच्यावरती इंजेक्शन सोडतात टाचेमध्ये, हिस्टोरेड असतं. पण काही त्याचा कालावधी संपला की परत दुखणं चालू. आता तुमचा मेन प्रॉब्लेम होता सायटिका, म्हणजे वरती खाली सरकली गाडी बाहेर आली म्हणून कमरापासून पाहायला लागतं प्रॉडक्ट. तसंच मानेमध्ये पण प्रॉब्लेम होता C4/6 मध्ये, तिथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन छाती पार्ट सगळं हाताला होतं. याला मानेचा प्रॉब्लेम होता, सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस, कमरेला होता सायटिका. हे दोन्ही प्रॉब्लेम होता. मानेचा प्रॉब्लेम होतो उशिरा दोन घेणं, मान मोडणं, डोक्यावर वजन घेणं, हाताला झटका देणं, उठताना बसणं, तो हात खाली टेकतो. दुसरा प्रकार होतो कमराचा, तो सायटिका म्हणतात त्याला. लिमिटपेक्षा जास्त वजन उचलणं, वाकून जास्त काम घेणं, कमराला झटका बसला असं हे करणं, आंबट वातळ, गॅस होईल, ॲसिड होईल, पित्त होईल, असे पदार्थ थोडे दिवस खायचे. पण एकदा ती प्रोसेस कंप्लीट झाली मरेपर्यंत त्रास होणार माझी गॅरंटी. पण नियमात राहिली तर, नियम तोडला की दुखणं चालू. आता हे जर तुम्ही कालांतराने जास्त जर वाढवत गेले तर ह्या ऑपरेशनच्या लेवलला जातात. पण सगळ्यात मुळात ह्या टाचेवरती किंवा सायटिकावरती मेडिसिन तयार झालेलं नाही, परमनंटली आजार बरा होण्यासाठी. म्हणूनच त्याला डॉक्टर सांगता नंतर की ऑपरेशन करा. म्हणजे मेडिसिन का देतात की आजचं दुखणं पुढे ढकलण्यासाठी. जसं जसं तो दुखणं पुढे ढकललं जातं तसं तो आजार नंतर जसं थर्ड स्टेजच्या रेंजमध्ये गेला की डॉक्टर म्हणतो ऑपरेशन करा. पण हे जर फर्स्ट स्टेजमध्ये जो प्रॉब्लेम सापडल्यानंतर त्याच्यावर योग्य निदान केलं तो आजार तो परत होत नाही आणि परमनंट त्याच्यावरती सोल्युशन. पण याच्यावरतीच बाहेर परमनंटली इलाज करण्यासाठी भर दिला जात नाही, टेम्पररी आजचं दुखणं पुढे घालण्यासाठी. म्हणजेच ते हाडाचं जे पेशंट असतं कोणतं पण बोन स्पेशलिटी, ते वर्षानुवर्ष तीच ट्रीटमेंट घेत असतं. आता मी बऱ्याच जणांना फायलीवर फायली असतात, गोळ्यावर गोळ्या खातात, पण काही परमनंटली सोल्युशन भेटतच नाही. त्याच्यामुळेच ते आमचं सारख्यांचं डायग्नोसिस होत नाही, संभाषण होत नाही किंवा कॉन्टॅक्ट होत नाही. त्याच्यामुळे बरेचसा हा प्रकार होतो की बाहेर इकडे तिकडे फिरायला. आणि हे तुमचं नशीब की आमच्यापर्यंत आले आणि तिथं भेटला. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. खाली घ्या बरं, पाठीमागे दोन्ही हात पाठीमागे असं खाली घ्या. रिलॅक्स. रिलॅक्स. इकडे मग रिलॅक्स.
कसे आहे रिलॅक्स फाईन खालचं पाय रिलॅक्स सरळ डबा असं बसायचं पाय सरळ बस दोन्ही हात शोल्डर असे रिलॅक्स खाली मन खाली बस रिलॅक्स बस रिलॅक्स मान खाली बॉडी लूज आला आवाज हो मान खाली रिलॅक्स बस पालतं झोपेल